मित्रांनो आज साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये मित्रांनो असं म्हणूया की गुलालाचाच आज मानकरी आहे असा एक नंदी आपल्यासोबत आहे. त्याचे मालक पण आपल्याबरोबर थोडी त्यांची चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मिथुन पवार नांदवळ. मिथुन पवार नांदवळ. काय नाव व्हायलाच आपले? विराट. मित्रांनो विराट हे बघू शकताय आणि ताकदीचा आणि जसं आपण म्हणतो ना की शरीर बघावं तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची ते म्हणजे मालक त्याची काळजी किती घेत असतील हे त्याच्या तब्येतीने आपल्याला कळून येतं. काय सांगाल आज कसं नियोजन झालं होतं आजच्या मैदानात? नियोजन 20 तारखेला झालं होतं आमचा. आम्ही चिपळूणला पडलो होतो आसनी मैदानात. तिथं आम्ही 1 नंबर केलता आणि त्या बैलानं 2 नंबर केलता शिरवड्याच्या लारानं. तिथं आमचं ठरलं होतं की आपण ओपनला एखादा गाडी मैदानात हाणू. त्याच्या आमचं 2-3 पैरं झालं. परवा दिवशी बैला दुधुबावीत राहिला, बैलानं 6 नंबर केला आदतला. आणि त्यानंतर कालचा दिवस गेला. पण कसं पैरा आज केलेला होता पण आम्ही आजचा अचानक नियोजन झाल्यामुळे पडलो. आज बी बैल फायनल राहिला पण निव्वळ सुट्टी म्हणजे बैलानं थोडा पाय पुढे ठेवला लाराने. झेंडावाल्याची गडबड सोडा त्याच्या नादात आमचं गाडी सुट्टी लागून सुद्धा आम्हाला गाडी सुटायला. पायरा कोण होता? पर शिरवड्याचा लारा होता. कसं काय नियोजन केलेलं? किती वेळात पाहिली गाडी? आम्ही 18 मध्ये पडलो. 18 मध्ये. सेमी किती होता? सेमी 6वा. नियोजन कधी झालेलं हे 20 तारखेला झालं नियोजन. दुधेबावी मैदानात तुम्ही आदतला घेऊन पळाला, त्या मैदानामध्ये गुलाल घेतला, त्याच्याबद्दल काय सांगाल? तिथं बैलाला मानलं पाहिजे. तिथं वासरू 14 महिन्याच होतं खाली. बर. बैलाच्या पाया एवढंच वासरू होतं. बर. पण वासराला एवढं स्पीड होतं आणि बैला तेवढी धमक होती. आम्हाला माहित होतं वासरू नुसतं गळा देऊन आलं तरी बैल गाडी ओढून लावणार. मग बघा गेलं तर आता त्या मैदानावरती चर्चा झाली होती की एवढं छोटंसं वासरू घेऊन पण त्यानं म्हणजे कुठचं म्हणतो ना की बैल छान आहे आणि त्याच्या गाड्यात फक्त ती वासरू पाहायला तर त्यांचा गुलालाचा मान त्याची खासियत काय सांगाल? काय खासियत आहे बैलाची? काय बैलाला एवढं स्पीड आहे. फक्त बैल एवढं आहे की अंतरात आहे बैल आमचा अजून. कसे आपल्या ज्यान पैरो आहे ना मोठं. पायऱ्यासाठी नंबर सांगता का तुमचा जरा? माझा नंबर 93 73 31 00 61. दुसरा एक नंबर सांगा. 89 99 86 98 54. मित्रांनो बैल पळतोय पण पायरे वाचून फक्त अंधारात आहे. तुम्ही त्याचं मागील 2-3 मैदानात ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं बघा. आजचं मैदान बघा, त्याचा पळ बघा आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पायऱ्यासाठी 100% फोन करा. आता तो कुठल्या साईडनं पळतो? बैल दोन्ही खांदी बाहेरनं पळतोय आपण. दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. त्याची कामगिरी थोडीशी सांगा की जुनी, म्हणजे त्याचा पळ कुठं होता, काय आहे, कुठून घेतलाय, काय काय? बैल हा हिंगोलीचा आहे. बर. आपण आता 3 महिने झालं बैल घेतलेला. बर. बैल लिमच्या मैदानात बकासूरला ती भूतनाथ ही गाडी पडलेली. बर बर. तोच का? हाच का तो? तो? हा विराट. बरोबर पळालो. हा तो हा विराट. म्हणजे थोडीशी टाकाटाकीमध्ये निकाल घेतला. परंतु चर्चा याच गाडीची झालेली होती. चर्चा ह्याच गाडीची झाली. असल्यामुळे झाला आत नसतं काहीतरी झालं असतं. मित्रांनो भूतनाथ आणि विराट गाडीनं काय काळ गाजवला किंवा अजून पण बैल पळतो. तुम्ही बघू शकता तो विराट आता समोर आहे. म्हणजे कंटिन्यू बोलायला दे तरी पण अंधारात आहे का? आता ज्या पद्धतीनं मालक म्हणतात पायऱ्यांना एवढ्या मोठ्या अडचणी आहेत की बैल पळून पण पायरा मिळत नाही. कमीत कमी पाळणाऱ्या बैलाला तरी बैल मिळावा. काय सांगाल? कारण आम्ही लय जणांना फोन केलेले आहेत. स्वतः सगळ्यांना फोन केलेले आहेत. ती म्हणाय तुमचा बैल कमी पोहतोय, जास्त पोहतोय. त्यांच्या गाड्या जरी मारल्या आम्ही तर आम्हाला म्हणते तुमचा बैल मापानच पोहतो. त्यांना उत्तर दुधेबावी मारल्या गाड्या अशा गट्टाला नाही. सीमेला जरी बैल गाड्या मारल्या त्यांची माणसं म्हणते आमचा बैल तुमचा बैल मापानच पोहतो. कुठंतरी तो त्याच्या पळातून ते दाखवून देतो आणि तो नाही बैल सिद्ध करून दर वेळेस दाखवतो. बैलाला आम्हाला जो पायरा मिळेल त्याच्यावर पळून गोलात राहतो. त्याला एक जाण आहे, आपल्याला त्याला मालकांची जाण आहे की कोणी असो त्याच्यासोबत पायरा, पण तो पळतो. तो तुमच्या नावासाठी, तुमच्या जेवढे फॅन्स आहेत त्या बैलाचे त्याच्या नावासाठी पळतोय. काय आता गाडी आपली कोणाच्या नावानं पळते? गाडी माझ्या नावानं केदारनाथ कुलस्वामी राजे सावंत मिथुन पवार नांदवळ अशी गाडी पळते. मित्रांनो बघू शकताय आज देखील कुठंतरी नशिबानं साथ दिली नाही. बैलाची चूक काहीच नाही. त्यानं त्याचं जेवढं काम करायचं होतं तेवढं केलं. आज पण गोलाचा मानकरी 100% तो राहिलाय. पण कुठंतरी म्हणतो ना की नशिबाची साथ आज लाभली नाही. कंटिन्यू गोलात राहत आलाय आणि इथून पुढं पण राहील. त्यांच्या मालकाचं नाव करत राहील. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.